नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता एक नवीन अपडेट समोर येत आहे। तर हे अपडेट काय आहे तेच आपण जाणून घेऊया। जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणी अडवणूक करत असेल किंवा तुमचा फॉर्म भरण्यास दिरंगाई करत असेल किंवा तुमच्याकडे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी करत असेल, तर आता अशा लोकांवर कठोर कारवाई होणार आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा सूचना दिलेल्या आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे, फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी केली तर असे जर निदर्शनास आले तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे। या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तर मित्रांनो, त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाही। समजा जर मित्रांनो तुम्ही एखाद्या कार्यालयामध्ये या योजनेचे कागदपत्रे तयार करण्यासाठी जाल आणि तिथे जर तुम्हाला पैशाची मागणी होईल, तर मित्रांनो असे जर तुमच्या निदर्शनास येईल तर अशा दलालांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे। योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात विधान भवन येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलद गतीने होईल यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, आता या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी जे अंतिम मुदत आहे ती मुदत आहे 31 ऑगस्ट 2024। तर आधी ही मुदत फक्त 15 दिवसांची देण्यात आलेली होती, तर आता ही मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही काढण्यात आलेला आहे। या योजनेमधील पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपये म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये राज्य सरकार देणार आहे। तर अशा पद्धतीने पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत, म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये इतके राज्य शासनातर्फे पैसे देण्यात येतील। यासाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। ही योजना म्हणजे माता भगिनींना माहेरचा आहेर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, धन्यवाद।